आरसीबीला 17 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी मिळाली आणि याचंच सेलिब्रेशन करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली। यात 10 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। चेंगराचेंगरीतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान संघातल्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली। मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा ही पुरेशी तयार नसल्याने ही दुर्घटना घडली। एकीकडे स्टेडियम बाहेर 10 जणांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे स्टेडियममध्ये नियोजित कार्यक्रम पार पडला। त्यामुळे त्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तेव्हा आपल्या आवडत्या क्रिकेट पटूची एक झलक टिपण्यासाठी लाखोंच्या संख्येने चाहते आलेले होते। 18 वर्षांनंतर आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती। याचं सेलिब्रेशन केलं जात होतं बंगळुरूमध्ये आणि अशातच ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे आता हा निष्काळजीपणा कुणाचा, निष्काळजीपणाचे जे बळी गेलेले आहेत याची जबाबदारी नेमकी कोण घेणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण जखमी देखील झालेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर काय नेमकं पुढे स्पष्टीकरण येत आहे, प्रशासनाकडून काय नेमकं सांगितलं जात आहे ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून आता लागलीच राजकारणालाही सुरुवात झाली आहे। काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणे 10 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप आता भाजपनं केला। गर्दी नियंत्रण करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप भाजपनं केला। दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत। अवघ्या 10 मिनिटात आम्ही कार्यक्रम आटोपला अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिलेली आहे आणि याबाबत प्रशासनाला दोष देता येणार नाही, प्रशासन उत्तम असल्याचं शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे। I have spoken to the police commissioner and all the people. I am also going little late to the hospital because now lot of trouble is there. I don't want to disturb the doctors who are trying to take care of the patients, and only the exact number is not been still this one. So we are at it. We appeal to all of them to still to be calm. How many people died? That is why we cut off a lot of programs were there. We didn't want to continue with the program.